2. 4 ओव्हरची मॅच आहे. इथून फलंदाजीमध्ये कुठलाही बदल होणार नाहीये, मात्र गोलंदाजीमध्ये बदल होईल. 35चा गोलंदाज तुम्हाला वापरता येणार नाही, या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. मुर्दा मास्टर्स 2 चेंडू 2 धावा. यानंतर आपण थेट बालकुम नगरीमध्ये जाणार आहोत मित्रांनो. येते शनिवारी आणि रविवारी थांबून खेळायचं होतं. म्हणजे गती ज्याप्रमाणे चेंडूची कमी आहे त्या गतीला ओळखलं होतं. थोडंसं शफल झाला होता. नटराज मुद्रेमध्ये हा फटका एक्झिक्यूट करायचा होता ऑन साइडला. वाईटचा इशारा पंचांचा. थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे विद्यमान माजी उपमहापौर चंद्रकांत दादा वैती यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या संवित अरुणजी भोईर हे देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्टचा संपूर्ण खर्च दिला गेलेला आहे. त्या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन थोड्याच वेळात होणार आहे. धावसंख्या 3. राई वर्सेस मुर्दा. एक्झिट पॉल त्या ठिकाणी आहे. डिबेन लाईव्ह चेक करू शकता तुम्ही. मिस्टर स्टोक आहे इन द एअर. लालामाची त्या ठिकाणी गॉन. पहिली विकेट. पहिला फलंदाज बाद. परतीच्या मार्गी मिस्टर सुनील गॉन. कॅमेऱ्याच्या स्टँडच्या खाली बसले त्यांनी उठावं प्लीज, विनंती करतोय. कॅमेरा स्टँडच्या खाली बसलेले आहेत. सुहास पाटील, सुहास गुरु त्यांना सांग जरा प्लीज. प्लीज, कारण कॅमेरा हलतोय, विनंती करतोय प्लीज त्याच्या त्या स्टँडच्या खाली बसू नका. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सुरेख फटका, स्लॉक स्लिपचा फटका, स्क्वेअर लेगच्या दिशेनं कॅच त्या ठिकाणी होतो ड्रॉप. या घडीला अशा स्थितीला कॅचेस खूप महत्वाचे आहेत. आपण जो पहिला सामना पाहिला होता मित्रांनो, गोडदेव वर्सेस मुर्दा, गोडदेव संघ बॅकफुटला का गेला याचं कारण जवळपास गोडदेव संघाने जे कॅच ड्रॉप केले, 4 ते 5 कॅच ड्रॉप केले, त्यामुळे गोडदेव संघ बॅकफुटला गेला. गजा सेट यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये कोणालाही. यावेळेस अक्षरशः गोलंदाजाचे हात जे आहेत ना ते कपाळावर गेलेत. वाईटचा इशारा पंचांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे. स्वर्गीय नरोत्तमजी राऊत ज्यांच्या स्मरणात आपण ही स्पर्धा खेळत आहोत, त्यांचे जावई देवानंद पाटील आणि योगेश मात्रे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. थांबून खेळतोय पुन्हा एकदा. खोलवटाचा चेंडू ऑफ साइडला, डीप लॉंग ऑफ रिझन. राजेश पाटील स्ट्रगल करतायत. चेंडूची फेक येईपर्यंत 2 धावा. 2 2 2 2 च्या जागेवर 3. चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये. ही जी मॅच आहे, हा जो सामना आहे, हा बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय होणारा सामना आहे. याकडे दोन्ही टीमचं लक्ष नक्कीच असेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक पूर्ण होते. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती 8. म्हणजेच माझ्या मते ज्याप्रमाणे स्फोटक खेळी, म्हणजे मागचा सामना जो आपण पाहिला असेल राई वर्सेस दहिसर, 2 ओव्हरमध्ये राई संघाने 30 धावा बनवल्या, त्या ती खेळी दिसत नाहीये. आणि ते प्रफुल्य नाहीये. त्यावेळेस प्रफुल्ल्याने ती धमाका केला होता, तो प्रफुल्ल्यानं. इथे प्रफुल्य नाहीये. मात्र जी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते ना गुणेश आणि नितीन, एक लेजेंडरी खेळ, अनुभवी खेळाडू, दोघांनीही मालिकावीर पारितोषिक घेतलेले आहेत. नितीननं एक्सरच्या मैदानावर मालिकावीर पारितोषिक पटकावलेलं आहे, तर गुणेशनं पेनकरबड्याच्या मैदानावर. हे विसरता कामा नये. दोन्ही टॉप क्लास खेळाडू आहेत राई या संघातील. धावा 8. वेळेकडे लक्ष द्या प्लीज. 3 वाजून 5 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता. 20 मिनिटात 3 षटकं क्लिअर करा, अन्यथा एक खेळाडू आत येईल लालामाची. त्याच्यामुळे वेळेकडे लक्ष द्या.
टाइम आउट हा नियम लागू आहे. धावा संख्या 8, षटक क्रमांक 2 अजित गोलंदाजी करण्यासाठी येतोय. अजित पाटील प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. आडव्या बॅटनं चेंडूला ऑन साइडला खेळलं जातं बॅटच्या वरच्या पट्ट्यावर, म्हणजे ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंगचा स्टिकर थोडंसं फंबल लाला माझी स्ट्रगल करतायत चेंडूला अडवण्यासाठी. 2 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा तर प्रयत्न चांगल्या प्रकारे केला तर प्लीज त्या स्टँडच्या खाली बसू नका. गंगाधर गंग्या स्टँडच्या खाली बसू नका प्लीज. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, कॅमेरा हलतोय. सिंगल. इथे मुर्दा संघ देखील पंकज हा विचार करत असेल राहू द्या, जशी खेळी सुरू आहे तशीच खेळी राहू द्या, हे दोन्ही खेळाडू जवळपास 3ऱ्या षटकापर्यंत विकेटवर राहू द्या. या कारणाचा मुर्दा संघ देखील तितकासा आत्मविश्वासी त्यांच्या विकेट सोबत नाही आहे मी तर म्हणू शकतो. तर याच्यानंतरचे बॅटर्स प्रशांत म्हात्रे, प्रशांत किनी, त्यानंतर प्रफुल्य, म्हणजे 3 बॅटर्स 3 पी. सध्याच्या घडीला या त्रिमूर्तींचं खूप मोठं नाव आहे, लक्षात ठेवा मास्टर्स क्रिकेटमध्ये. सुरेख चेंडू, ब्लॉक हॉलचा चेंडू होता, बॅट अँड पॅडच्या मधोमध चेंडू खोलवा टप्प्याचा तळ होता. ऑन द राईट चेंडूला खेळला गेला डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये. इथे ही विकेट मी तर म्हणेन मुळीच नव्हती, मात्र कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट स्वतःहून ती कमी, गेअर कुठेतरी कमी टाकला, मागे टाकला मी म्हणेल गुणेशनं. विकेट गडी बाद. सामना नक्कीच राई वर्सेस दैसर हा जो सामना झाला होता त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 26 धावा प्रफुल्ल्यानं कुठल्या होत्या. मात्र मालजीपाड्याची स्पर्धा या वर्षाची सुरुवात चेंडू टाकून झाले ते 3, म्हणजे या मोसमाची जी सुरुवात झाली होती मित्रांनो मालजीपाड्याच्या त्या मैदानावर 24 डिसेंबर 2023 जी पहिली स्पर्धा होती त्या पहिल्या स्पर्धेचं मोठा फटका मिड विकेटच्या दिशेनं, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. इथे चेंडू मात्र फेकण्याचं काम करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर नितीन. तर मालजीपाडी स्पर्धा टायटल घेतलं होतं जेम्स बॉन्ड राई या टीमनं मालजीपाड्याच्या मैदानावर. शॉर्ट पूल खेळायचा होता, अतिशय सुंदर चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं तर बॅटर पासून थोडंसं लांब राहिला होता गोलंदाज अजित, आणि त्याच्यामध्ये प्रफुल्ल यांचं पहिलं अर्धशतक. 13 चेंडू 58 धावा प्रफुल्ल यांना बनवल्या होत्या, म्हणजेच अलंकार तरे यांच्या त्या रेकॉर्डची त्या खेळीची बरोबरी केली होती प्रफुल्ल यांना. थोडस बीट झालं, यष्टीरक्षक फेकी पाय इथे चांगली पाहायला मिळत नाहीये. सिंगल बाईच्या स्वरूपात मिळतोय. धावा झाल्या त्या 19. 12 चेंडू 50 धावा अलंकार तरे, 12 चेंडू 50 धावा प्रफुल्य, म्हणजे अलंकार तरे जो विक्रमादित्य आहे अग्रगोळी समाज सामाजिक संस्थेचा घोडबंदर मास्टर्स, त्या विक्रमादित्याच्या त्या खेळीची बरोबरी मालजीपाड्याच्या पहिल्या स्पर्धेमध्ये प्रफुल्ल याने केली होती. जवळपास 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 52 धावा, 13 चेंडू मध्ये 58 धावा, आणि जवळपास प्रफुल्लविषयी जर म्हणायचं गेलं तर 4 इनिंग मध्ये 38 चेंडू खेळून 105 धावा प्रफुल्ल यानं मालजीपाड्याच्या मैदानावर कुठल्या होत्या. 276चा स्ट्राईक रेट आपण प्रफुल्ल यांचा पाहिला होता त्या मालजीपाड्याच्या मैदानावर. कुठल्याही खेळाडूने षटकार मारला तर गजा शेठ यांच्याकडून 200 रुपये दिले जातील. एकूण त्या संपूर्ण मालजीपाड्याच्या स्पर्धेमध्ये मित्रांनो राईकरांनो किती षटकार प्रफुल्लने मारले होते. सुरेख फटका
पुल सक्सेसफुल 6 धावा. मात्र जितक्या ताकदीचा खेळाडू राई या संघामध्ये आहे तितक्याच ताकदीचा खेळाडू मुर्दा टीम मध्ये देखील आहे. लाला माची ज्यांना 18 षटकार मारले होते, लक्षात ठेवा, ज्यांना 18 षटकार मारले होते शेवटी, मागच्या मालिकेच्या शेवटी जी आपण स्पर्धा 5 गडीला खेळलो होतो. अनेक विक्रम तुटले गेले, अनेक विक्रम. धावा झालेल्या आहेत त्या 25. लाईन पाहिली चेंडूची, त्यानंतर मात्र प्रामाणिकपणे मागे जाण्याचं काम नितीननं केलं. व्हाईटचा इशारा जयप्रकाश भोईर तात्या. स्ट्राईक पंच स्क्वेअर लेग पंच प्रमोद भोईर आहेत. धावा 26. थँक्यू जेपी. समालोचक म्हणून आपण जेपीचा आवाज ऐकला, हेमप्रकाशचा आवाज ऐकला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इज गॉन. परतावा लागेल डगाऊटच्या दिशेनं. नितीन गॉन बाद. आलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी या 2 खेळाडूंविषयी जर बोलायचं गेलं जेपी, मी म्हणेन दूध हाई तलवार मैदान के अंदर, दूध हाई तलवार मैदान के अंदर खडी आहे. कुठलाही खेळाडू स्ट्राइक एंडवर गेला, मोठे फटके मारण्याची धमक, क्षमता, क्वालिटी, कॅलिबर सगळं काय आहे. यावेळेस पूल करतोय मिड विकेटच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण. राजेश पाटील स्ट्रगल करतात, कॅप्टन आहे, जबाबदारी खूप मोठी खांद्यावर आहे राजेश पाटलांच्या. वन ऑफ द ग्रेट प्लेयर. पहिलं माफ करा दुसरं 2015 मध्ये राजेश पाटीलला पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. राजेश पाटीलांना कदाचित माहिती आहे की ते मला माहिती नाहीये. 2015 मध्ये पहिली हाफ सेंचुरी आणि दुसरी हाफ सेंचुरी त्यांनी मुर्द्याच्या मैदानावर मागच्या वर्षी पूर्ण केली आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका. डीपला प्रोडक्शनला कुणाल आहे. सिंगल. धावा झालेल्या आहेत त्या 29 धावा. नेक्स्ट मॅच उमेडमान वर्सेस बालकुम. रेडी राहायचं आहे. पांडू संघ कुठे मागे पडला. शेवटच्या 5व्या 4थ्या षटकाच्या शेवटचे चेंडू 2 चेंडू डॉट झाले जेपी. तिथून थोडीशी मॅच टर्न झाली कारण त्या 2 चेंडूवर एखादा चौकार एखादा षटकार जर आला असता तर नक्कीच म्हणजे आपण ज्यावेळी डिमांडला जातो ना जेपी डिमांडला त्यावेळेस 99 आपल्याला कमी वाटतात पण 100 जास्त वाटतात. 100 जास्त वाटतात 99 कमी वाटतात कारण 1 रुपया जरी असतात तर 99 आकडा पुढे आहे. त्यामुळे 20 खूप मोठे आहेत. 17-18 असते ना कमी आहेत झाले असत्या. असं क्रिकेटचं देखील उदाहरण आहे. चांगली गोलंदाजी विथ द स्विंग खेळताना कुठेतरी नक्कीच त्या ठिकाणी अडखळला गेला. प्रफुल्य. धावा झाल्या त्या 20. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. म्हणजे आतापर्यंत चांगली स्थिती जेपी मुर्दा संघाची आतापर्यंत चांगली स्थिती आहे कारण दोन्ही बॅटर्स विकेटवर आहेत राई संघाचे आणि इथून थांबवणं म्हणजे अशा दोन्ही बॅटरना थांबवणं म्हणजे कायची गोष्ट नाही. 20 धावा 30 धावा 30 माफ करा 30 धावा 20 नाही सॉरी 30. अजूनही एका चांगल्या स्थितीमध्ये आहे मी तर म्हणू शकतोय. म्हणजे आपण करंट रन रेटचा विचार केला तर 10चा आहे. प्रोजेक्टर स्कोर जर आपण पाहिला पंकज तर 40 येऊ शकतोय. लालामाची बेस्ट वर्सेस बेस्ट बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आपण पाहतोय. लालामाची वर्सेस प्रशांत मात्रे किंवा प्रफुल्य
ही लढाई आहे बेस्ट वर्सेस बेस्ट. थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे थोडासा मागे आला होता स्टोक खेळण्यासाठी. बॅटची एज. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये कुंदन फील्ड करतोय. सिंगल. पहिला चेंडू 1 धाव. या इनिंग मधले शेवटचे 5 चेंडू. अपेक्षा भरपूर आहेत. राहीचे जे प्रेक्षक राजा आलेले आहेत त्यांची देखील अपेक्षा भरपूर आहे की इथून आमचा संघ विजय व्हायला हवा. मात्र मुर्दे देखील कमी नाही आहे. मुर्द्याचे देखील प्रेक्षक राजे इथे आलेत आणि त्यांची देखील तीच इच्छा आहे की आम्हाला देखील जिंकायचं आहे. प्रत्येक षटकार 200 रुपये गजानन कडून. मिस्टर स्टोक प्रयत्न केला होता कमलेशनं चेंडूला अडवण्यासाठी. मात्र चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. थोडंसं नक्कीच हिंदी सिनेसृष्टीच्या दिशेनं वळणारा डीजे तरी चालेल. रविवार आहे. एन्जॉय प्रत्येक जण करतायत. फुल टॉस. जैसी गेंद वैसी नसीहत. षटकार. छैया छैया. ट्रेनवर शूट केलेले गाणं आहे. ट्रेनच्या वर चढून ते गाणं. 200 रुपयाचा मानकरी गजा शेठ. तुमच्या 1000 रुपये मधले 200 रुपये कट. गजा शेठ यावेळेस इनसाइड आउटचा फटका. ऑफ साइडला चेंडू डायव्हर्ट झाला. चेंडू जवळजवळ फॉरवर्ड पॉइंट रिजन मध्ये. धावा पळून काढल्या त्या 3 धावा झालेल्या आहेत त्या 44. नितीन 2 षटकार मारले होते. नितीनला मिळते 400 रुपये. प्रफुल्ल यांच्या बॅटमधून 1 षटकार 200 रुपये प्रफुल्ल यांना. सुरेख चेंडू. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. पंच बोलतायत व्हाईटचा इशारा. म्हणजे गजेशेटनं जे 1000 रुपये दिलेत ना त्या 1000 रुपये मधले 600 रुपये तर मायनस होतील. 2 चेंडू शिल्लक आहेत. गजा म्हणतोय की मला 1000 रुपयातले 400 रुपये नको आहेत. हे तुम्ही घ्या. मात्र 2 षटकार मारा. नाहीये. अतिशय सुंदर चेंडू. कारण लाला माची हा मुर्द्या गावातील खेळाडू आहे आणि हे दोन्ही संघांची एकमेकांसोबत अनेकदा लढत झालेली आहे आणि दोन्ही संघांना एकमेकाचे प्लस मायनस पॉइंट काय आहेत ही याची पूर्ण कल्पना आहे. चांगला चेंडू लालाकडून. धावा 46. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस जाता जाता एक धमाका करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. फटका फसतोय. शेवटच्या चेंडूवर विकेट. प्रफुल्ल या ठिकाणी डग आउट रिजन मध्ये. अजित अप्रतिम कॅच कॅरी करतोय. राई संघ थांबला गेला 46 या धावसंख्येवर आणि 47 धावा मुर्दा संघाला विजयासाठी. सन्माननीय विनोदजी बोरसाहेब यांचं आगमन झालेलं आहे. सातत्याने अनेक वर्षापासून लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून हे आपण सर्व क्षणचित्र पाहतोय. 40+ मास्टरची क्रिकेटची स्पर्धा आणि नक्कीच मी म्हणेल हे विनोद भोईर आणि नक्कीच चंद्रकांत दादांचे आशीर्वाद आहेत. त्याच्यामुळे मित्र म्हणेल पांजो गावात लाईव्ह आलं. वेलकम दादा. आपलं हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच टॉस सडिया. उमेदमान मालकोम टीम कॅप्टन टॉस सडिया. चंद्रकांत दादा वैती थोडेसे बिजी आहेत त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीयेत. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे कार्यसम्राट माजी उपमहापौर. गेल्या वर्षी त्यांनी आमच्या या स्पर्धेला भेट दिली होती. यावर्षी थोडेसे बिजी आहेत.
तेजकुमार राऊत, तेजकुमार राऊत, तेजकुमार राऊत यांनी यायचं आहे. कोण जाणार बक्षीस पत्र फेरीमध्ये, राई की मुर्दा? लाईव्ह टेलिकास्ट जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांच्या माहितीसाठी नक्कीच पॉल ओपन आहे. तुम्ही तुमचं वैयक्तिक मत देऊ शकता. पॉल ओपन आहे. डीबीएन लाईव्हचं पॉल वोटिंग लाईन ओपन आहे. आपण नक्कीच यूट्यूबवर जाऊन डीबीएन लाईव्ह हे चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपलं वैयक्तिक मत आपण त्या ठिकाणी देऊ शकता की कुठला संघ ही मॅच जिंकणार, कुठला संघ पुढे येणार. एक्झिट पॉल काय येईल ते पाहायला मिळेल. मात्र सध्याच्या घडीला पॉल काय म्हणतोय? धावा झालेले, धावा 47 टार्गेट आहे. चला टॉस करूया आपण. उमेदमान टीम कॅप्टन जेपी. जाऊ नका नारंगी संघ, जाऊ नका. डीबीएन लाईव्ह म्हणतोय का आम्हाला सोबत घेऊन जा. चला नितीन हजारे यायचे आपण देखील. तुम्हाला देखील एक बक्षीस नितीन हजारेनं थांबवतोय. साईनाथ भोईर 11 चेंडू आणि 27 धावा. साईनाथ भोईर मॅन ऑफ द मॅच. नाही, नितीन हजारे 26 केलं होतं. साईनाथ भोईरची टॅली केली नव्हती त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं होतं. नितीन तू भरपूर घेतलेस रे, भरपूर घेतलेस. तुझ्या घरात जागा पण नसेल. चला टॉस करूया आपण. विनोद दादांना मी विनंती करतो, विनोद दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही टीम कॅप्टन चला या. जेपी तेजकुमार राऊत टॉस करून घ्यायचे आहे. नाणेफेकीचा कौल ज्यांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून पांजू 40+ मास्टर्स संघासाठी लाईव्ह टेलिकास्ट दिलं जातं. विनोदजी भोईर, चंद्रकांतदा वैती ज्यांचे फोटो तुम्ही लाईव्ह टेलिकास्टवर पाहू शकता. आणि विनोददादांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन स्पिन होतोय. टॉस विन वालकुम संघ. 4 ओव्हरची मॅच, 4 ओव्हरची मॅच नाही, 4 ओव्हरची मॅच. फायनल आम्हाला 5 ओव्हरची खेळवायची आहे. फायनल 5 ओव्हरची खेळवायची आहे. ही मॅच पण कैलास भाऊ, ही मॅच पण 4 ओव्हरची आहे. मग तो कसा टाइम झाला तो आम्हाला काय माहिती, कसा टाइम झाला, पण टाइम झाला. हा घेऊन या, तुम्हीच घ्या, तुम्हीच घ्या, ते तुमचंच आहे ते. चला या. साईनाथ भोईर यायचं आहे. साईनाथ भोईर जेवायला गेलाय. कैलास भोईरला नको, त्याचं आहे त्यालाच देऊ. कैलास भोईरनी पण भरपूर घेतलेत. राख्या मॅच ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला चेंडू, पहिला चेंडू, पहिला वार. वार जातोय फुकट. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. राजेश पाटील परतीच्या मार्गी.
जे कोणी जेवायचे असतील 10 मिनिटात जेवणाचं काउंटर बंद होणार आहे. जे कोणी जेवायचे असतील तर जेवणाच्या मंडपात जा. जवळपास 3:30 वाजलेले आहेत. जे कोणी जेवायचे असतील जेवणाच्या मंडपात जायचं आहे. जेवून घ्या. पहिला चेंडू, पहिली विकेट. राजेश पाटील परतीच्या मार्गी. नवीन फलंदाज राजेश यांच्या जागेवर जातोय मिस्टर कमलेश भोईर. नाहीये यावेळेस ब्लँक स्टोक खेळला गेला. बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू एसटीच्या मागे निघून जातो. डॉट बॉल. तीन चेंडू 2 धावा झालेले आहेत. महत्वपूर्ण मॅच. बक्षीसपत्र फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी विजयी निश्चित करावा लागेल. यावेळेस बॅटच्या रडर मध्ये हा चेंडू आला होता, मात्र उंची जास्त, रुंदी कमी पडली गेली, लांबी कमी पडली गेली. फलंदाज बाद. अजित देखील परतीच्या मार्गी. गॉन. खरोखरच जी स्थिती आहे मुर्धा टीमची, 2 विकेट 2 धावा देखील 2, विकेट देखील 2, गाण्याबरोबर वाजलं गेलं. सध्याच्या घडीला खरोखर देवा रे देवा देवा ही स्थिती आहे. लालामाची संकटमोचक बॅकबोन मुर्धा मास्टर्स. काय हा तारणहार ठरणार का? मुर्धा संघाचा तारणहार यावेळेस लालामाची ठरणार का? मागच्या वर्षाचा मालिकेचा शेवट गोल केला होता खेळून. राई मैदान, पाचगणीचं मैदान हे गाजवलं होतं खेळून. मात्र आत्ताच हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पाणजू. तारणहार संकटमोचक अडचणीतून बाहेर काढेल का लालामाची मुर्धा संघाला? सुरेख चेंडू. पुन्हा एकदा हा व्हाईट यॉर्कर. ऑफ साईडला चेंडूला टर्न केलं गेलं, खेळलं गेलं. एकच धाव. ऑफ साईडच्या थोडासा बाहेर जी व्हाईट लाईन मित्रांनो असतो ना, ती व्हाईट लाईन वर हा चेंडू पिच केला होता. खोलवर डब्याचा पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये हा चेंडू पिच केला होता. गोलंदाज आपल्याला नितीन पाहायला मिळतोय. 2 सफलता, 2 झेल, 2 सफलता. स्विंग झाला, थोडासा चेंडू टर्न झाला, आदळला गेला तो पॅडवर. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होते. फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 3 धावा करायच्या आहेत 47. पहिलं षटक मॅक्झिमम भले 10 नको 6 किंवा 7 न सुरुवात व्हायला हवी होती मुर्धा टीमची, मात्र धावा आल्या 3. इथून मात्र काय गेअर शिफ्ट करेल का? तर 18 चेंडू आहेत. 18 चेंडू मध्ये धावा करायचं 44. म्हणजे इथून गेअर शिफ्ट करणं गरजेचं आहे मुर्धा टीमला. कारण मुर्धाचा संघ या पाणजुगामध्ये दाखल झालाय ना, कुठलीही गाडी घेऊन नाही आला. मुर्ध्यावरून त्यांनी भाईंदर स्टेशन गाठलं, भाईंदर स्टेशन ट्रेन पकडली, तिथून पुन्हा एकदा नायगाव स्टेशनवरून रिक्षा पकडली, त्यानंतर उडीनं. म्हणजे मुर्धा संघ देखील बराचसा प्रवास करून आला इथे. ज्याप्रमाणे राई संघ आला त्याप्रमाणे मुर्धा संघ देखील बराचसा प्रवास करून या ठिकाणी दाखल झाला आहे. मात्र आता तो प्रवास नाहीये, फिरून फिरून यायचं नाहीये, अनेक वाहनं बदलून तुम्हाला यायचं नाहीये. जर मॅच मध्ये यायचं असेल, पुनरागमन करायचं असेल तर एरियल रूट हा प्रवास तुमच्यासाठी महत्त्वाचा असू शकेल. 47 47 टार्गेट.
धावा 3 आहेत. 18 चेंडू शिल्लक. धावा करायचे आहेत त्या 44. 14.67 रिक्वायर्ड रन रेट. लाला माची यांच्या बॅट मधून ऑन साइडला चांगला फटका. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. जो संघ पुढे येईल, जो संघ सेमीफायनल दाखल होईल, न्यूज व्हायरल झाली, प्रेक्षक देखील वाढतील. धाव संख्या 4. मंडळाचे पदाधिकारी आपण पाहतोय. अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे, सह खजिनदार जगदीशजी घरत, जयवंतजी घरत, खजिनदार महेशजी मांगेला, भगवानजी पाटील, सहसचिव कैलासजी म्हात्रे हे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. लेट बॅट मी तर म्हणेल, जो बॅट्समॅन आहे तो लवकर यायला होता. इथून जर आपण विचार केला तर हा यॉर्क चेंडू करून घेतला. धावा 5. एक्के दुक्के से कुछ बनने वाला नहीं है मुर्दा टीम. इथून मी काय म्हटलं की जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल, पुनरागमन करायचं असेल, परत यायचं असेल तर तुम्हाला एरियल रूट प्रवास खूप करणं गरजेचं. धाव संख्या 5. एकच धाव. राही संघ देखील का चेतनचा आवाज बऱ्याचशा प्रेक्षकांच्या कानापर्यंत पोहोचला असेल. फास्ट गो फास्ट. याचं कारण कुठेतरी नॉन स्ट्राइक एंडला लाला माची यांना जास्तीत जास्त ठेवायचं आहे. लक्षात ठेवा. फलंदाजी कोण करतायत? फलंदाजी जे 2 फलंदाज करतायत त्याच्यामधला कुठला फलंदाज टॉप लेवलचा आहे, कुठल्या खेळाडूची आपल्याला भीती आहे याची पूर्ण कल्पना राही संघाला आहे. आणि त्यानुसार राही संघ यावेळेस प्लॅनिंग नुसार खेळतोय. यावेळेस मस्तान स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. प्रफुल्ल चेंडूच्या खाली. आणखीन एक धक्का मुर्दा टीमला. फलंदाज कमलेश भोईर परतीच्या मार्गी. गॉन. चला यावेळी आपण शुभ सन्मानाच्या दिशेने अध्यक्ष महोदय या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. गजानन भोईर मॅच सुरू असू द्या. मॅच विकेट पडले. अध्यक्ष महोदय गजानन भोईर साहेब यांना विनंती करतोय आपण पुढे या. गजानन भोईर साहेब एक शुभ सन्मान दिलीप भोईर यांच्या शुभ हस्ते अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान. कॅमेरामॅन 2 मिनिटं थांबायचं. 2 मिनिटं थांबा. मंडळाचे अध्यक्ष आहेत कमलेशजी म्हात्रे. तुम्हाला या ठिकाणी डीबीएन लाईव्ह या टेलिकास्टवर पाहायला मिळते. 23 गावांना सोबत घेऊन चाललेले आहेत. वेलकम अध्यक्ष महोदय, आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर अध्यक्ष महोदयाकडून देखील या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आलेलं आहे. मी अध्यक्ष महोदयांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण पांजूच्या टीमवर बरेच जणांचं प्रेम आहे आणि आज ही पांजूची स्पर्धा होते ना मित्रांनो, खरोखर सांगायला अभिमान वाटतोय. संतोष भोईर सांगायला अभिमान वाटतोय की पांजूच्या स्पर्धेचा संपूर्ण खर्च जो आहे तो आपल्याच मंडळातील काही संघ उचलत आहेत. त्याच्यामध्ये मी खरोखरच घोडबंदर संघाचं नाव घेईल, जुचंद्रजी देखील संघाचं नाव घेईल, कांदारपाड्याचे अध्यक्ष महोदयांचं देखील नाव घेईल मी. अरुण भोईर मी का म्हटलं घोडबंदर संघ देखील, म्हणजे हे हक्काची माणसं आहेत आणि प्रत्येक वर्षी एक हाक दिली की हाकेला धाव देणारी माणसं आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 6. 13 चेंडू आणि 41 धावेची गरज. 41 करायच्या आहेत आणि अशी फटकेबाजी व्हायला हवी. षटकार.
तेजकुमार राऊत, तेजकुमार राऊत नाही जेवण सुरू आहे. जे कोणी जेवायचे असतील लवकर जेवून घ्या. थांबा थांबा 2 मिनिटं सर. नाही बोटला टाइम आहे. बोट गेली तुमची 3:30ची. डायरेक्ट आता 4ची बोट तुम्हाला. सामनावीर पुरस्कार देतोय साईनाथ भोईर आलेले आहेत. अध्यक्ष महोदय कमलेशजी भोईर साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार साईनाथ भोईर यांना आपण बहाल करावा. चला कॅमेरामॅन डीबीएन लाईव्ह अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. साईनाथ भोईर वेल्डन. अप्रतिम बॅटिंग 27 धावा महत्वपूर्ण इनिंग साकारली गेली. वेल्डन साईनाथ. तुम्ही थांबा. तू झाले 4ची उडी. धावा संख्या 12 चेंडू धावा करायचे 35. 3 वाजून 30 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता. 3 वाजून 40 मिनिटं झालेले 41 मिनिटं झालेले आहेत. कॅमेरा स्टँडच्या खाली बसू नका विनंती करतोय. कॅमेरा हलतोय. कॅमेरा स्टँड च्या खाली बसू नका प्लीज. सुरेख बेस्ट. तुम्ही मगाशी देखील ज्यावेळेस प्रशांत म्हात्रे आणि प्रफुल्ल पाटील विकेटवर बॅटिंग करत होते त्यावेळेस गोलंदाज लाला माची होता आणि त्यावेळेस मी म्हटलं होतं की ही लढाई आहे बेस्ट वर्सेस बेस्ट आणि आता देखील ही बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. गजा शेठ 1000 रुपये जमा आहेत. यावेळेस उंच चेंडू वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. कमलेशजी म्हात्रे म्हटलं मी. कमलेश बोई नाही. सुरेख फटका. सुरेख फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. महोदय रजा घेत आहेत. मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांच्या समिती आपण पाहतायत खजिनदार जगदीशजी करत कमलेशजी म्हात्रे आणि जयवंतजी करत रजा घेत आहेत. धन्यवाद सर. तुम्ही इथे आलात आणि आमच्या स्पर्धेला आपण भेट दिली त्याबद्दल मनापासून आपला आभार. थँक्यू. शॉटम्पुल पूर्णतः बॉडीला रोल करून हा फटका खेळतोय. चेंडू मात्र फाईनच्या दिशेनं 4 धावांसाठी फरार. चौकार. नऊ चेंडू आणि 24 धावांची गरज. मॅच इतकी लांब नाहीये. म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं जे समीकरण पांडू संघासमोर आलं होतं ते समीकरण यावेळेस मुर्दा टीम समोर आहे. मात्र समीकरण सोडायला तितकाच माणूस हुशार देखील लागतोय. कारण
परीक्षेमध्ये सगळ्यांनाच सगळेच पेपर सोपे जातात अशातला विषय नाहीये, लक्षात ठेवा. यावेळेस हा चेंडू सोडून देतोय लाला माची. वाईटचा इशारा. 1+1 मिळतील धावा. या 2 धावा झालेल्या आहेत त्या 25. त्यासाठी मी राजू म्हटलं ना की परीक्षेत सगळेच पेपर एखाद्या विद्यार्थ्याला सोपे जात नाहीयेत. त्याच्यातील एखादा पेपर जरी कठीण जातो, मग तो गणिताचा असो किंवा इंग्रजीचा असो. आज मानव 10वीला 98%. मानव आमच्या समित आहेत, सचिन पाटील यांचे सुपुत्र. मानव, सगळ्यात भीती वाटणारा तुझा पेपर कोणता होता? मानव विचार करतोय. सांगू तरी काय सांगू? 98% आहेत, सांगितलं तर माझी वाट लागेल. खरंच अभिमान आहे मानव पाटील. 98% मित्रांनो, खायची गोष्ट नाहीये. संपूर्ण वसई तालुक्यामध्ये नंबर 1 ला होता हा मुलगा. आपल्या समिती आहे, अध्यक्ष मंडळाचे पदाधिकारी आहेत. सन्मान नक्कीच व्हायला हवा या खेळाडूचा, या मुलाचा. 9 चेंडू 22 धावा. हवा पूर्वेच्या दिशेला आहे. मात्र मैदानात कुणाची हवा आहे? हवा कुणाची मैदानात वाहणार आहे? लाला माची की लेफ्ट हँड बॅटर कुंदन? कारण गणिताशिवाय पेपर सुटत नाही म्हणतात ना. त्याशिवाय डावखुऱ्या खेळाडू शिवाय इथे पर्याय नव्हता. मात्र हा कॅच, अप्रतिम कॅच. डावखुऱ्या त्याचा खेळाडू कुंदन. खूप मोठा विश्वास या खेळाडूवर होता. हवा त्या दिशेने होती, मात्र कुंदनची हवा त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. बाद. आमचा डीजे देखील हुशार आहे. हवेचा विषय काढला, डीजेने देखील हवेचं गाणं लावलं. म्हणजे आमचा डीजे देखील बा किती हुशार आहे. धावसंख्या 25, चेंडू शिल्लक 8, धावा करायचे 22. 8-22, 8 चेंडू 22 धावा. प्रशांत मात्रे. स्ट्राइक लाला माची. ज्याप्रमाणे पांजू संघाला शेवटचे 2 चेंडू आठवते पंकज. सुरेख चेंडू. नयन मात्रे त्या ठिकाणी आहेत, लाला माची नाही आहेत. ज्यावेळेस पांडू संघासमोर अशा प्रकारे समीकरण आलं होतं, त्यावेळेस त्या 4थ्या षटकाचे शेवटचे 2 चेंडू तेजकुमार राऊतने मिस केले. तिथेच मात्र पांडू संघ कुठेतरी बॅकफूटला गेला. त्याचप्रमाणे इथे देखील हेच आहे. इथे देखील तेच आहे. मुर्दा संघासाठी 2 चेंडू आहेत. हे षटक क्रमांक 3 आणि षटक क्रमांक 3 मध्ये 2 चेंडू खूप महत्वाचे. 1 चेंडू डॉट होतोय. हा 1 चेंडू डॉट होतोय. शेवटचा चेंडू खूप महत्वाचा असेल. कारण मी म्हटलं ना मगाशी पंकज की आपण डिमांडला गेलो ना तर 100ची वस्तू घेणार नाही, 99 रुपयाची वस्तू घेणार ना आपण. कारण ते 99 आहेत. 1 रुपया जरी कमी असलं तर 99ला महत्व आहे. त्याप्रमाणे हे खेळ आहे, लक्षात ठेवा. 20 धावा, 17-18 करू शकतोय. 20, 6 चेंडू 20 असंही गणित आहे. असा खेळ आहे, लक्षात ठेवा क्रिकेटचा. फटका चांगला समालोचन कक्षाच्या समोर. यावेळेस नक्कीच धावा किती काढल्या गेल्या. राजे नाईक आहेत, पंच चर्चा करतायत. ओके, योग्य तो निर्णय दिला जाईल. षटकार 6 धावा. राजे नाईक तिथे आहेत समोर. षटकार 6 धावा म्हणतायत. दोरीवर उभे होते राजे नाईक, मध्ये दोरीला टच झाला होता पाय. 6 धावा षटकार.
पोहोचवतोय. धाव संख्या 31. चला धावा झालेल्या आहेत त्या या षटकाराच्या साहाय्यानं 31 धावा. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. धावा 31. 6 चेंडू 16 धावांची गरज. 6-16. विकेट कडे लक्ष देऊया आपण. दोन्ही टीमच्या विकेट चेक करूया. राई संघाच्या विकेट गेल्या होत्या त्या 4. मुर्दा संघाच्या विकेट गेल्या आहेत त्या 4. मुर्दा संघाच्या विकेट 4. राई संघाच्या विकेट 4. नाणेफेकीचा कौल मला वाटतं कोण जिंकला होता? मुर्दा का? मुर्दा संघ नाणेफेकीचा कौल जिंकला होता. म्हणजे इथे विकेट बेनिफिट आहे मुर्दा टीमला. चला मॅच स्टार्ट करा. मॅच स्टार्ट करा प्लीज. यावेळेस हा फटका मोठा आहे. डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. समीकरण बदललं गेलं. यावेळेस 1 चौकार 1 षटकार. चेंडू शिल्लक आहे ते 4. धावा करायच्या आहेत त्या 6. धाव संख्या 41. यावेळेस हा खेळ या ठिकाणी होतोय खल्लास. 1 चौकार 2 षटकार. 3 चेंडू मध्ये या मॅचचा निकाल लावला गेला लाला माची यांच्याकडून. मॅच विन मुर्दा मास्टर्स. अभिनंदन मुर्दा. आणि हार्डलक राई. चला हस्तांदोलन करायचंय. हस्तांदोलन करून बाहेर यायचंय. चला लगेच नेक्स्ट मॅच बालकुम